दिल्लीमधील यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीने पाण्याची पातळी ओलांडली असल्याने अनेक नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसलंय। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूया। राजधानी दिल्लीला आता यमुनेचा पाण्याची पातळी वाढल्याने पुराचा वेढा बसल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या दिल्लीच्या निगमबोध घाटामध्ये आहे आणि निगमबोध घाटामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने यमुना नदीचं पाणी आत शिरले असल्याचं पाहायला मिळतंय। निगमबोध घाट हा लाल किल्ला परिसरामध्ये येतो आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की दिल्लीच्या व्हीआयपी भागामध्ये यमुनेचे पाणी पातळी वाढल्याने अशा पद्धतीने पाणी शहराच्या आतमध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय। हथनी-कुंड बॅरेजमधून दर तासाला साधारण 1.5 ते 2 लाख क्युसेसने पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे दिल्लीतील यमुनेची पाणी पातळी जी आहे ती वाढताना पाहायला मिळत आहे। धोक्याची पाणी पातळी जी आहे ती ओलांडल्याने दिल्लीच्या अनेक परिसरामध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये यमुना बाजार, बुरारी, एमनेस्टी मार्केट, तिबेटी मार्केट, बासुदेव घाट, ITOचा छठ घाट, यमुना खादर, यमुना वाटिका, असिता यासारख्या भागामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने पाणी घुसल्याने अनेक भाग पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या झोपडपट्ट्या रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत आणि अनेक झोपडपट्टी वासियांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मयूर विहार, गीता कॉलनी आणि पल्लासारख्या भागामध्ये तंबू ठोकून या लोकांना स्थलांतरित केल्याचं पाहायला मिळते। दिल्लीतील एक प्रसिद्ध पूल म्हणून पाहिला जातो एक लोहा पूल बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहतूक जी आहे ती वळवण्यात आल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत पाहता नदीकाठच्या परिसरामध्ये सध्या पुराचा विळखा दिल्लीला बसल्याने लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।